हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ। हा काळ आपण अशा गोष्टी सांगण्यासाठी वापरतो ज्या भूतकाळात घडून गेल्या आहेत। जसे की काल मी चित्रपट पाहिला, ती शाळेत गेली, आम्ही क्रिकेट खेळलो। अशा वाक्यांमध्ये क्रिया आधीच घडून गेलेली असते, म्हणूनच आपण त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतो। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्सची रचना म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचे स्ट्रक्चर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन सेंटेन्स कशी बनवायची आणि त्याबरोबर आपण काही एक्झाम्पल्सही बघणार आहोत। तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, सर्वात प्रथम ते जाणून घेऊया। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात म्हणजे ज्या वेळेला आपण बोलत आहोत त्याच्या आधी घडून गेली असेल असा दर्शवणारा हा काळ आहे। म्हणजे भूतकाळात ठराविक वेळी एखादी क्रिया झाली किंवा एखादी क्रिया नुकतीच घडली असे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो। येथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत। तो आला, क्लास सुरू झाला, मी बगीचात गेली। अशा प्रकारची सेंटेन्स कशी बनवायची तो फॉर्म्युला आपण आता बघूया। तर त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट। सिंपल पास्ट टेन्सची वाक्य बनवताना क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते। आता सिंपल पास्ट टेन्सची वाक्य कशी ओळखायची, ज्या वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, ली असे इत्यादी असे असतील तर ती सिंपल पास्ट टेन्स सेंटेन्स आहेत। तर चला मग आपण काही एक्झाम्पल्स बघूयात। येथे एक्झाम्पल दिले, मी मार्केटमध्ये गेले, मी मार्केटमध्ये गेली, मी मार्केटमध्ये गेलो। आय वेंट टू द मार्केट, आय वेंट टू द मार्केट। येथे गो क्रियापदाचे दुसरे रूप वेंट आहे। अशा प्रकारे अजून एक्झाम्पल्स आपण बघूया। मी अन्न खाल्ले, आय एट फूड, आय एट फूड। येथे ईट क्रियापदाचे दुसरे रूप एट आहे। फूड म्हणजे अन्न। तो क्रिकेट खेळला, ही प्लेड क्रिकेट, ही प्लेड क्रिकेट। येथे प्ले या क्रियापदाचे दुसरे रूप प्लेड आहे। ती ऑफिसमधून आली, शी केम फ्रॉम ऑफिस, शी केम फ्रॉम ऑफिस। कम या क्रियापदाचे दुसरे रूप केम आहे। नेक्स्ट, आम्ही पिक्चर बघितला, वी वॉच मूवी, वी वॉच मूवी। वॉचला ईडी लागलेला आहे। नेक्स्ट, त्यांनी किल्ला पाहिला, दे सॉ द फोर्ट, दे सॉ द फोर्ट। फोर्ट म्हणजे किल्ला। येथे सी या क्रियापदाचे दुसरे रूप सॉ आहे। अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्सची पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे तुम्ही शिकलात। आता निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते तुम्ही शिकणार आहात। तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। येथे डीड नॉट वापरल्यामुळे क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते। तर चला आपण आता निगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी काही उदाहरणे आहेत। मी शाळेत गेलो नाही, आय डीड नॉट गो टू स्कूल, आय डीड नॉट गो टू स्कूल। तिने जेवण बनवले नाही, शी डीड नॉट कुक, शी डीड नॉट कुक। त्यांनी क्रिकेट खेळले नाही, दे डीड नॉट प्ले क्रिकेट, दे डीड नॉट प्ले क्रिकेट। अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्सची काही एक्झाम्पल्स बघितली। आता आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थक सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया। त्यासाठी फॉर्म्युला आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क्स। आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स
कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघितला. आता ती वाक्य कशी बनवायची ते बघूया. येथे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. तू सफरचंद खाल्लेस का? Did you eat an apple? Did you eat an apple? ती शाळेत गेली का? Did she go to school? Did she go to school? त्यांनी क्रिकेट खेळले का? Did they play cricket? Did they play cricket? आता ह्या वाक्यामध्ये पहिले did, नंतर सब्जेक्ट यू शी दे, नंतर वर्ब ईट गो प्ले, नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क्स आहेत. आता तुम्ही इंटरगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते तुम्ही शिकलात. आता निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब, म्हणजे येथे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क्स. जर तुम्हाला डीड नॉट वापरायचे नसेल तर तुम्ही डिडंट वापरूनही निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स बनवू शकता. त्यासाठी फॉर्म्युला आहे डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. नकारात्मक प्रश्नार्थक सेंटेन्स बनवण्यासाठी येथे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. तू सफरचंद खाल्ले नाहीस का? Did you not eat an apple? Did you not eat an apple? Second, ती शाळेत गेली नाही का? Didn't she go to school? Didn't she go to school? Next, त्यांनी क्रिकेट खेळले नाही का? Didn't they play cricket? Didn't they play cricket? पहिल्या सेंटेन्समध्ये डीड नंतर सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब आणि बाकी ॲन ॲपल हे ऑब्जेक्ट आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये डिडंट नंतर सब्जेक्ट प्लस गो हे क्रियापद आहे, नंतर टू स्कूल हे ऑब्जेक्ट आहे. तिसऱ्या सेंटेन्समध्ये डीड नॉट नंतर सब्जेक्ट दे, प्ले वर्ब आणि क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण सिम्पल पास्ट टेन्सची पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला शिकलात. अजून आपण सिम्पल पास्ट टेन्सची काही एक्झाम्पल बघूया. त्यामुळे तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्सची वाक्य कशी बनवायची ते चांगल्या प्रकारे कळेल. तिने भाजी बनवली. शी कुक व्हेजिटेबल्स. शी कुक व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी. नेक्स्ट, तो शाळेत गेला. ही वेंट टू स्कूल. ही वेंट टू स्कूल. नेक्स्ट, आम्ही खूप मजा केली. वी हॅड अ लॉट ऑफ फन. वी हॅड अ लॉट ऑफ फन. फन म्हणजे मजा, लॉट म्हणजे खूप. नेक्स्ट, वडिलांनी मला भेट दिली. फादर विजिटेड मी. फादर विजिटेड मी. विजिट म्हणजे भेट देणे, फादर म्हणजे वडील. नेक्स्ट, तू काम लवकर संपवलेस. यू फिनिश द वर्क अर्ली. यू फिनिश द वर्क अर्ली. अर्ली म्हणजे लवकर, फिनिश म्हणजे संपवणे. नेक्स्ट, मुलांनी खेळ खेळला. द चिल्ड्रन प्ले गेम. द चिल्ड्रन प्ले गेम. चिल्ड्रन म्हणजे मुले, गेम म्हणजे खेळ. नेक्स्ट, आजोबांनी गोष्ट सांगितली. ग्रँडफादर टोल्ड अ स्टोरी. ग्रँडफादर टोल्ड अ स्टोरी. टोल्ड म्हणजे सांगितली, स्टोरी म्हणजे कथा किंवा गोष्ट. तिने गाणे गायले. शी सॅंग अ सॉन्ग. शी सॅंग अ सॉन्ग. येथे सिंग क्रियापदाचे दुसरे रूप सॅंग आहे. सॅंग म्हणजे गायले, सॉन्ग म्हणजे गाणे. अशा प्रकारे आपण सिम्पल पास्ट टेन्सची काही एक्झाम्पल ही बघितली. जर सिम्पल पास्ट टेन्सची सेंटेन्स बनवायची प्रॅक्टिस करायची असेल तर सर्वात पहिले फॉर्म्युला लिहायचा, नंतर पास्ट सेंटेन्स
मराठीमध्ये लिहायचे आणि त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचे. मी तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला सांगितले आहेत. त्याप्रमाणे वाक्य बनवून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. अशाच पद्धतीने आपण रोजच्या आयुष्यातील वाक्ये सरावात आणली तर इंग्रजी शिकणं अगदी सोपं होईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.